जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 15 जून 2026 या दिवशी झालेला रेल्वे NTPC परीक्षामधील फर्स्ट शिफ्ट पेपर. या पेपरमधील आपण काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न बघणार आहोत आणि या जीकेच्या प्रश्नासोबत महत्त्वाची माहिती आणि त्याच्या आधारित आपल्याला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. बघा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारताच्या वायव्य प्रदेशात घेतले जाणारे खालीलपैकी कोणते प्रमुख रब्बी पीक आहेत? तर हा प्रश्न 15 जून 2026 फर्स्ट शिफ्टला प्रश्न आलेला आहे. तर बघा, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तर गहू. तर गहू हा भारताच्या वायव्य प्रदेशामध्ये घेतले जाणारे मुख्य रब्बी पीक आहे. तर वायव्य प्रदेश कोणता? तर भारताचा वायव्य प्रदेश कोणता? पंजाब, हरियाणा आणि राजस्थानचा काही भाग. या ठिकाणी गहू हा प्रमुख रब्बी पीक घेतले जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे होते. तर उत्तर काय होतं? गहू. तर या आधारित आपल्याला कोणता अजून प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर बघा, गव्हाच्या पिकासाठी वाढीच्या काळात कोणत्या प्रकारचे हवामान आवश्यक असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे थंड हवामान आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस. तर थंड हवामान आणि मध्यम पाऊस हा गव्हाच्या पिकासाठी अत्यंत आवश्यक असणारे वातावरण आहेत किंवा हवामान आहेत. पुढील प्रश्न आहेत, गव्हाच्या काढणीच्या वेळी खालीलपैकी कोणती स्थिती असणे फायदेशीर असते? तुम्हाला 4 पर्याय दिलेले असेल, त्यापैकी खालीलपैकी तर त्याचं उत्तर असणार आहे तेजस्वी सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान. तर हे 2 प्रश्न तुम्हाला पुढील शिफ्टला किंवा नेक्स्ट कधी पण विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा, पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दुसरा, राज्य विधान परिषदेसाठी जास्तीत जास्त सदस्य संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किती प्रमाणात निश्चित करण्यात आली होती? तर हा प्रश्न विचारला गेला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होते ऑप्शन क्रमांक सी, 33.33%. हे बघा, हे ऑप्शन आपण काही मनाने घेतले आहेत, परंतु उत्तर आपल्याला हेच दिलेले होते. त्यामुळे असाच प्रश्न आपल्याला पुढे शिफ्टला येऊ शकतो किंवा अशा प्रश्नावर एखादा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे अभ्यास हा चांगल्या पद्धतीने करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 33.33, म्हणजेच एकास 3 इतके सदस्य संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणात असते. तर 7व्या घटना दुरुस्ती कायदा 1956 नुसार राज्य विधान परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या संबंधित राज्य विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एकास 3 म्हणजे 1/3 म्हणजेच 33.33% पेक्षा अधिक असू शकत नाही. तसेच विधान परिषदेची किमान सदस्य संख्या ही 40 असते. एवढी माहिती तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे. तर यावरती कोणकोणते प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात? बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, राज्य विधान परिषदेच्या सदस्य संख्येच्या मर्यादेत बदल करण्यासाठी 7व्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात सुधारणा केली होती? बघा, राज्य विधान परिषदेच्या सदस्य संख्येच्या मर्यादेत बदल करण्यासाठी 7व्या घटना दुरुस्तीमध्ये अनुच्छेद 171(1) या अनुच्छेदामध्ये सुधारणा केली गेली होती. त्यामुळे उत्तर असणार आहे आपलं अनुच्छेद 171(a). पुढील प्रश्न बनतो, 1956च्या 7व्या घटना दुरुस्ती कायद्यापूर्वी विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या विधानसभेच्या किती पट होती? तर या प्रश्नाचं उत्तर होणार एकास 4. तर 1956ची जी काही 7वी घटना दुरुस्ती झाली होती त्यामध्ये विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या ही विधानसभेच्या एकास 4 आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न बनतो प्रश्न तिसरा, 7व्या घटना दुरुस्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विधान परिषदेची कमाल मर्यादा एकास 4 वरून एकास 3 केलेले आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर हे 3 प्रश्न पुढील परीक्षेसाठी आपल्याला विचारले जाऊ शकते. यापैकी एखादा प्रश्न तरी तुम्हाला येऊ शकतो. बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये पावसाळ्याच्या काळात प्रसिद्ध आबुवाची मेळा भरतो? तर कोणत्या राज्यामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये आबुवाची मेळा हा उत्सव भरत असतो?
तर हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम. ऑप्शन आपलं बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बघा महत्वाचं स्पष्टीकरण आहे. आबोबाची मेळा हा देवी कामाख्याच्या वार्षिक मासिक पाळीचा उत्सव आहे. असे मानले जाते की मंदिराची मुख्य देवी देवी कामाख्या म्हणजेच माता शक्ती या काळात तिच्या वार्षिक मासिक पाळीच्या चक्रातून जाते असे मानले जाते. त्यामुळे अंबुबाची मेळा हा उत्सव येथे भरला जातो. यावर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. अंबुबाची मेळा गुवाहाटीमधील कोणत्या प्रसिद्ध मंदिरात भरतो? आत्ताच आपण बघितलं तर कामाख्या मंदिर. उत्तर असणार आहे कामाख्या मंदिर. पुढील प्रश्न बनतो अंबुबाची मेळा पावसाळ्यातील कोणत्या मराठी महिन्यात साधारणपणे येतो? तर तो आषाढ या महिन्यामध्ये येतो. पुढील प्रश्न बनतो अंबुबाची मेळा हा कोणत्या नैसर्गिक किंवा धार्मिक घटनेचे प्रतीक मानला जातो? तर उत्तर असणार आहे देवीचे वार्षिक मासिक पाळीचक्र. पुढील प्रश्न बनू शकतो या मेळ्याला ईशान्य भारताचा कोणता विशेष दर्जा दिला जातो? तर हा पूर्वेचा कुंभमेळा असा विशेष दर्जा दिला जातो. उत्तर असणार आहे पूर्वेचा कुंभमेळा. तर एवढे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानात समानतेचा अधिकार कोणत्या अनुच्छेदापासून कोणत्या अनुच्छेदापर्यंत देण्यात आला आहे? बघा समानतेचा अधिकार विचारलेला आहे. तर हा कोणत्या अनुच्छेदापासून? तर अनुच्छेद 14 ते अनुच्छेद 18 या अनुच्छेदापर्यंत देण्यात आलेला आहे समानतेचा अधिकार. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर होईल. बघा तर अनुच्छेद 14 मध्ये काय दिलेले आहेत? कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण करणे. अनुच्छेद 15 मध्ये आहेत धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावर आधारित भेदभावास मनाई. 16 मध्ये आहेत सार्वजनिक रोजगाराच्या बाबीमध्ये समान संधी उपलब्ध करून देणे. अनुच्छेद 17 मध्ये आहेत अस्पृश्यता नष्ट करणे. आणि अनुच्छेद 18 मध्ये आहे लष्करी आणि शैक्षणिक पदव्या वगळता इतर पदव्या नष्ट करणे. तर हे 5 अनुच्छेद तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहेत. यावर कोणकोणते प्रश्न करू शकतात तर बघा अनुच्छेद 15 नुसार राज्य संस्था खालीलपैकी कोणत्या कारणास्तव नागरिकांमध्ये भेदभाव करू शकत नाहीत? तर उत्तर असणार आहेत केवळ धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान यामध्ये भेदभाव करू शकत नाही. पुढील प्रश्न बनतो सार्वजनिक रोजगारांच्या बाबतीत सर्व नागरिकांना संधीची समानता कोणत्या कलमाद्वारे सुनिश्चित केली जाते? तर उत्तर असणार आहे अनुच्छेद 16 नुसार संधीची समानता ही निश्चित केली जाते. पुढील प्रश्न बनतो भारतीय संविधानातील कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहेत? तर अमेरिकन संविधान. उत्तर असणार आहेत अमेरिकन संविधान. तर अमेरिकन संविधानामधून कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना घेण्यात आलेली आहे. एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न आहेत स्टोरेज उपकरणांच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या सीडी या संज्ञेचा पूर्ण अर्थ काय आहे? तर फुल फॉर्म विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी कॉम्पॅक्ट डिस्क. सीडी या संज्ञेचा फुल फॉर्म आहे. तर स्पष्टीकरण बघा तर ही एक डिजिटल ऑप्टिकल डिस्क आहे जी प्रामुख्याने संगणक आणि म्युझिक प्लेयर्समध्ये ऑडिओ, व्हिडिओ आणि इतर डिजिटल डेटा साठवण्यासाठी वापरली जाते. काय तर सीडी कॉम्पॅक्ट डिस्क. यावर कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा सीडी हे कोणत्या प्रकारचे स्टोरेज उपकरण आहेत? तर सीडी हे कोणत्या प्रकारचे स्टोरेज उपकरण आहेत? तर ऑप्टिकल स्टोरेज उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बनतो एका सामान्य मानक सीडीची डेटा साठवणूक क्षमता साधारणपणे किती असते? तर एक सामान्य सीडीची डेटा साठवणूक क्षमता ही 700 MB पर्यंत असते. ऑप्शन म्हणजे उत्तर असणार आहे आपलं 700 MB. पुढील प्रश्न बनतो सीडी मधून डेटा वाचण्यासाठी रीड खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? तर वाचण्यासाठी लेझर किरण याचा वापर केला जातो. उत्तर काय असणार आहे लेझर किरण. तर एवढे 3 प्रश्न आपल्याला बनवू शकतात. पुढील प्रश्न आहेत काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची CSP स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं राईट आन्सर होते 1934. ऑप्शन क्रमांक सी. तर 1934 साली काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना झालेली आहे. बघा स्पष्टीकरण काय तर जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव,
आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया हे या पक्षाचे प्रमुख संस्थापक होते. त्यामागील उद्दिष्ट काय आहेत तर काँग्रेसच्या अंतर्गत राहून शेतकरी आणि कामगाराच्या हक्काचे रक्षण करणे, तसेच भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देऊन समाजवादी समाजाची स्थापना करणे हा त्यामागचा महत्वाचा उद्दिष्ट होता. तर एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. यावरती कोणकोणते प्रश्न बनू शकतात तर बघा, काँग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहेत आचार्य नरेंद्र देव. पुढील प्रश्न बनू शकतो, काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे पहिले अधिवेशन हे कोठे पार पडले होते? तर पाटणा या ठिकाणी. पुढील प्रश्न होतो, सीएसपीच्या स्थापनेमागील मुख्य वैचारिक प्रेरणा कोणती होती? तर मार्क्सवादी आणि लोकशाही समाजवाद हा त्यामागची वैचारिक प्रेरणा होती. उत्तर असणार आहेत आपलं मार्क्सवादी आणि लोकशाही समाजवाद. तर एवढे 3 प्रश्न तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या 11व्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संस्थांकडे किती विषय सोपवण्यात आले आहेत? बघा, प्रश्न महत्वाचा होता आणि हा प्रश्न 15 जून 2026 या पहिल्या शिफ्टला आलेला प्रश्न आहे. तर 11व्या अनुसूचीमध्ये पंचायत राजकडे किंवा पंचायत राज संस्थाकडे एकूण 29 विषय सोपवण्यात आलेले होते. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि त्यापैकी काही महत्वाचे विषय आहेत ते आपण बघूया. तर पहिला विषय आहे कृषी म्हणजेच विस्तारासह जमीन सुधारणा हा पहिला विषय होता. दुसरा विषय लघुसिंचन, पाणलोट विकास आणि पशुपालन. तिसरा विषय पिण्याचे पाणी आणि ग्रामीण गृहनिर्माण. चौथा रस्ते, पूल आणि ग्रामीण विद्युतीकरण. पाचवा विषय प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आणि व्यावसायिक शिक्षण. सहावा विषय आरोग्य आणि स्वच्छता, दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील. सातवा विषय महिला आणि बालविकास तसेच दुर्बल घटकांचे कल्याण. आणि आठवा विषय सार्वजनिक वितरण प्रणाली. तर हे महत्वाचे विषय ही पंचायत राज संस्थांकडे सोपवण्यात आलेले विषय आहेत. यावर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे बघा, भारतीय राज्यघटनेत 11वी अनुसूची कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे समाविष्ट करण्यात आली? तर उत्तर असणार आहे 73वी घटना दुरुस्ती. तर 73वी घटना दुरुस्तीद्वारे 11वी अनुसूची ही कायद्याद्वारे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढील प्रश्न बनतो, 11व्या अनुसूचीतील विषयांच्या संदर्भात पंचायतींना अधिकार आणि जबाबदाऱ्या बहाल करणारे कलम कोणते आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कलम 243 जी. पुढील प्रश्न होता, भारतात आर्थिक कॉरिडॉर्स विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती प्रमुख योजना सुरू केल्या आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतंय ऑप्शन क्रमांक ए, भारतमाला परियोजना. तर भारतमाला परियोजना ही आर्थिक कॉरिडॉर विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. तर भारतमाला परियोजना या मागचा उद्देश काय आहे? तर या योजनेचा उद्देश आहे राष्ट्रीय महामार्ग आणि लॉजिस्टिक क्षेत्राचे जाळे सुधारणे. या अंतर्गत अनेक आर्थिक कॉरिडॉर विकसित करून मालवाहतूक सुलभ व वेगवान केली जात आहे. तर हा प्रश्नाचं योग्य उत्तर असणार होतं भारतमाला परियोजना. तर यावरती आता कोणकोणते आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण एकदा बघूया. तर बघा, पहिला प्रश्न म्हणतो, भारतमाला परियोजनेची अंमलबजावणी करणारी मुख्य संस्था कोणती आहेत? तर योग्य उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI. पुढील प्रश्न बनू शकतो, भारतमाला परियोजनेच्या पहिल्या टप्प्यात किती आर्थिक कॉरिडॉर्स विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे? तर उत्तर आहेत 24. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. बघा, पुढचा प्रश्न कोणता आला होता? तर सुफी संतांनी ईश्वर प्रती असलेले प्रेम आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी विकसित केलेल्या प्रसिद्ध गायन शैलीला काय म्हणतात? बघा, सुफी संतांनी ईश्वराप्रती असलेले प्रेम आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी विकसित केलेल्या प्रसिद्ध गायन शैलीला कव्वाली असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होते. तर या प्रश्नावर कोणकोणते प्रश्न करू शकतात? तर बघा, पहिला प्रश्न होतो, खालीलपैकी कोणाला कव्वालीचे जनक मानले जाते? फादर ऑफ कव्वाली. तर उत्तर असणार आहे आमिर खुसरो. पुढील प्रश्न म्हणतो, कव्वालीच्या सादरीकरणात सहसा कोणत्या वाद्याचा वापर टाळला जातो
आणि टाळ्यांचा वापर हा ताल धरण्यासाठी केला जातो? तर उत्तर असणार आहे बासरी. पुढील प्रश्न, सुफी साहित्यानुसार इश्क ये हकीकी म्हणजे काय, जे कव्वालीच्या माध्यमातून व्यक्त केले जाते? तर याचं उत्तर आहे ईश्वरावरील निस्सीम प्रेम म्हणजेच इश्क या हकीकी. पुढील प्रश्न आला होता, सम्राट चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य याच्या दरबारातील नवरत्नापैकी सर्वात थोर कवी आणि नाटककार म्हणून कोणाची ओळख आहे? बघा, महत्वाचा प्रश्न आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी, कालिदास. तर कालिदास हे विक्रमादित्य यांच्या दरबारातील नवरत्नापैकी सर्वात थोर कवी आणि नाटककार म्हणून यांची ओळख होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर 9 रत्न कोणकोणते आहेत चंद्रगुप्त द्वितीय किंवा विक्रमादित्य यांच्या दरबारात ते आता आपण एकदा बघूया. तर सर्वात प्रथम आले कालिदास, जे होते महाकवी आणि नाटककार. 2 नंबर धन्वंतरी, प्रसिद्ध वैद्य होते म्हणजे आयुर्वेदिक तज्ज्ञ. वराहमिहिर, खगोलशास्त्र आणि गणित तज्ज्ञ. 4 नंबर अमरसिंग, संस्कृत भाषा तज्ज्ञ आणि अमरकोशचे लेखक. 5 नंबर शंकू, प्रसिद्ध वास्तुविशारद. 6 नंबरचे शपनक, ज्योतिषशास्त्रज्ञ होते. 7 नंबरचे वररुची, व्याकरणकार आणि भाषा तज्ज्ञ होते. 8 नंबरचे वेताळ भट्ट, विदूषक आणि जादूगार होते म्हणजेच मंत्रशास्त्र तज्ज्ञ. आणि 9 नंबरचे घटकर्पर म्हणजे शिल्पकार आणि हे कवी होते. हे तुम्हाला नवरत्न लक्षात ठेवायचे आहेत. या नवरत्नापैकी कोणताही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर बघा, यावर कोणकोणते प्रश्न पडू शकतात. तर पहिला प्रश्न म्हणतो, कालिदासांनी लिहिलेले अभिज्ञान शाकुंतलम हे जगप्रसिद्ध साहित्य कोणत्या प्रकारात मोडते? तर योग्य उत्तर आहे नाटक. पुढील प्रश्न म्हणतो, महाकवी कालिदासांना साहित्यातील त्यांच्या महानतेमुळे कोणत्या पदवीने गौरवले आहे? तर उत्तर आहेत कवी कुलगुरू. पुढील प्रश्न बनू शकतो, कोणते महाकाव्य कालिदासाने रचलेले आहे ज्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या वंशाचे वर्णन आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे रघुवंश. तर एवढे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यापैकी कोणताही प्रश्न आपल्याला पुढील शिफ्टला किंवा पुढच्या परीक्षेला आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर बघा, हे होते 15 जून 2026 या दिवसाचे महत्वाचे प्रश्न आणि त्या व्यतिरिक्त आपण बघितले काही महत्वाचे प्रश्न. तर तुम्ही इथपर्यंत प्रश्न बघितले आहेत आशा करतो. बघा, प्रश्न आहेत तुमच्यासाठी. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचे आहेत. जर तुम्हाला प्रश्न आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, प्रश्न काय आहेत, काँग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए जयप्रकाश नारायण, ऑप्शन बी आचार्य नरेंद्र देव, ऑप्शन सी राम मनोहर लोहिया आणि ऑप्शन डी अशोक मेहता. या 4 पर्यायापैकी तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, काही हरकत नाही. प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाची पीडीएफ व इतर माहितीसाठी आपले सरकारी स्पर्धा या टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जॉईन करू शकता. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.